प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रहो, काल अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी जोहरान ममदानी या उमेदवाराची निवड झाल्यानंतर अख्ख्या जगात या घटनेच्या बातम्या आणि विश्लेषण मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमांची जागा व्यापणारं ठरलं। का असं हे झालं असावं? जोहरान ममदानी हे अतिशय तरुण व्यक्तिमत्व जे 1892 नंतर न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदावर निवडून येणारं सर्वात तरुण व्यक्तिमत्व मानलं जातं। या तरुण व्यक्तिमत्वाने या न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर जे कुओमो यांचाही पराभव केला। हे कुओमो स्वतःही गव्हर्नर होते आणि त्यांचे वडील देखील गव्हर्नर होते। त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जे त्यांच्यासमोर होते कर्टिस स्लीवा यांचा देखील त्यांनी पराभव केला। या पराभवामागे काय कारणं असावीत? अमेरिकेकडे जर आपण पाहिलं तर अमेरिका हा निखळ भांडवलशाही मानणारा देश आहे। याच अमेरिकेने जगावर जागतिकीकरण आणि उदारीकरण ही तत्व लादली आणि जगाचं जागतिकीकरण झालं। जगाचं जागतिकीकरण झाल्यानंतर सगळं जग हे एक प्रकारे मार्केट बनलं आणि जगातील मोठी आदानप्रदान, मग ती रोजगाराच्या संदर्भातली असेल, व्यवसायांच्या संदर्भातली असेल, याच जागतिकीकरणाचा फायदा चीनसारख्या देशाने असा उचलला की आज चीन जगाची महासत्ता होण्याइतपत आला। म्हणजे भांडवलशाहीचं तंत्र ज्या कम्युनिस्ट चीनने स्वीकारलं त्यानेच आज भांडवलशाही असणाऱ्या युरोप आणि अमेरिकन देशांना आव्हान उभं केलं। असा हा चीन आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेमध्ये कम्युनिस्ट शब्द उच्चारणं हा देखील एक प्रकारे गुन्हा मानला जातो, किंबहुना त्याच्यावर बंदी आहे आणि म्हणून अमेरिकन लोकशाही ही अपूर्ण लोकशाही यासाठी मानली जाते की तिथे भांडवलशाही विरोधाच्या विचाराला खपवून घेतलं जात नाही। आणि अशा या देशाच्या न्यूयॉर्कमध्ये महापौर म्हणून जोहरान ममदानी यांची झालेली निवड ही जगाच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोहरान ममदानी यांनी ज्या जाहीर भूमिका घेतल्या त्या भूमिकेमध्ये, कारण अमेरिकेच्या जनतेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय भूमिका फार महत्त्वाची असते। अमेरिकेने इस्रायलची निर्मिती पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये केली आणि त्याच इस्रायलने ज्या पद्धतीनं पॅलेस्टिनींचा एक प्रकारे शिरच्छेद किंवा पॅलेस्टिनींच्या वर जो हल्ला चालवला त्या हल्ल्याला विरोधात जाऊन, त्या हल्ल्याच्या विरोधात जाऊन इस्रायलच्या पंतप्रधानांना बेंजामिन नेत्यानाहूला या जोहरान ममदानीने युद्धाचा गुन्हेगार ठरवला आहे आणि हे नेत्यानाहू जरी न्यूयॉर्कला आले तर त्यांना युद्ध गुन्हेगार म्हणून मी सर्वप्रथम अटक करणार, अशा प्रकारची भूमिकाही त्यांनी निवडणुकीमध्ये घेतली। गाझापट्टीमध्ये ज्या पॅलेस्टिनींचा खात्मा करण्यात आला त्याचा निषेध करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली। दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर समाजवादी किंवा डाव्या विचारसरणीचे आर्थिक धोरण मानणारे असा त्यांच्यावर ठपका असूनही अमेरिकन मतदारांनी त्यांना निवडून दिलं। आपल्याला माहिती आहे की 6 महिन्यापूर्वी याच जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कची निवडणूक लढवण्यापूर्वी सोशल मीडियातून किंवा समाज माध्यमातून आपला प्रचार करताना जी धोरणं आणली होती त्यामध्ये त्यांनी जाहीरपणे म्हटलं होतं की न्यूयॉर्क शहरामध्ये एका ठिकाणाहून, राहत्या ठिकाणाहून कामाच्या ठिकाणी जाणारा जो कामगार आहे, ज्याला रोजगार मिळतो, त्याचा निम्मा वेळ दिवसाचा हा केवळ प्रवासात जातो। त्यामुळे त्याचा कामाचा वेळ आणि घरी असण्याचा वेळ हा आपोआप कमी होतो। त्यामुळे न्यूयॉर्क शहरामध्ये खाजगी वाहतुकीला काहीसं नियंत्रित करत सरकारी वाहतूक जलद आणि मोफत करण्याची घोषणा त्यांनी केली आणि आता ते निवडून आले आहेत। त्याबरोबरच त्यांनी न्यूयॉर्क शहरामध्ये घरभाडे जे प्रचंड गगनाला भिडतात त्यालाही स्थिर करण्याची भूमिका त्यांनी निवडणुकीमध्ये घेतली। आणि आजही आपण मुंबईसारख्या शहरामध्ये देखील पाहतो की भाडे करार, रेंट ॲग्रीमेंट जो होतो त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की दरवर्षी एकूण भाड्याच्या 10% किंवा 20% घरभाडे किंवा ऑफिस भाडे हे वाढवलं जाईल। तीच गत न्यूयॉर्कमध्ये, आणि न्यूयॉर्क हे जगातलं सर्वात महागडं शहर मानलं जातं। अशा या शहरामध्ये जलद आणि मोफत प्रवास तोही सार्वजनिक वाहनातून करण्याचं त्यांनी न्यूयॉर्कवासियांना आश्वासन दिलेलं आहे, किंबहुना ते त्यांचं निवडणूक धोरण राहिलं आहे। आणि अशा प्रकारे डाव्या विचारसरणीला मानणारं जोहरान ममदानी यांचं व्यक्तिमत्व भांडवली विचारांच्या मागे असणाऱ्या अमेरिकन जनतेमध्ये निवडून येणं ही खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे। पण याचा जर आपण विचार केला, अमेरिकेने जे जागतिकीकरण जगावर लादलं त्या जागतिकीकरणाची एक
प्रक्रिया अशी झाली की जगातल्या सगळ्याच देशांचे तरुण हे अमेरिकेच्या भूमीवर रोजगारासाठी जाऊ लागले. भारतीयांचाही त्यामध्ये मोठा भरणा राहिला, ज्यामध्ये सिलिकॉन सिटी हे म्हणजे कॉम्प्युटर किंवा संगणकांचं किंवा IT हब मानलं जातं. या सिलिकॉन व्हॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात आशियन आणि भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात. तर अशा या जागतिकीकरणाच्या धोरणाने जगातल्या लोकांना एक संधी दिली, फायदा दिला. पण जसेही ट्रम्प सत्तेवर आले आणि त्यांनी याच नागरिकांना डिपोर्ट करण्याची भूमिका घेतली, तर भांडवली प्रक्रिया आणि त्याचे दुष्परिणाम अमेरिकेसारख्या भांडवली देशांवर होऊ लागले आहेत. याचं हे गमक आहे का की जे ट्रम्प हे अनेक देशाच्या नागरिकांना डिपोर्ट करतात आणि मग अमेरिकन नागरिकांनाही अशी बुद्धी सुचते का की आता आपण या भांडवली व्यवस्थेचं किंवा भांडवली अर्थकारणाची भूमिका काहीशी नियंत्रित करूया आणि काहीशी समाजवादी भूमिका किंवा डावी भूमिका आपण घेऊया, असं अमेरिकन नागरिकांनी ठरवलं का? किंबहुना नागरिक ठरवण्यापेक्षा मतदारांनी जे मतदान केलेलं आहे, नागरिकाला ज्या भूमिका आवडतात, तो नागरिक जेव्हा मतदार बनतो तेव्हा नागरिकाचं मत हे मतदानामध्ये रूपांतर होईपर्यंत त्याला तो विश्वास असायला हवा. आणि तो विश्वास जोहरान ममदानी यांच्या विजयाने अमेरिकन मतदारांमध्ये निर्माण झाला, याचं ते द्योतक आपल्याला दिसतं. गेल्या तिमाहीचा जर आपण रिपोर्ट पाहिला अमेरिकेचा, तर अमेरिकेचा जो ग्रोथ रेट आहे, म्हणजे भांडवली, आता आपल्या भारतामध्येही ग्रोथ रेट हा सातत्यानं वाढलेला दिसतो, परंतु हा ग्रोथ रेट देशाच्या केवळ 2-3 भांडवलदारांना उपयोगाचा किंवा फायदा देणारा असतो. याउलट अमेरिकेमध्ये ग्रोथ रेट जरी 3.8% असला, जो फेडरल बँकेला अपेक्षित होता 4%, तर तो जवळपास तेवढा आहे, म्हणजे 4.25% आहे. परंतु बेरोजगारी जी आहे, जी बेरोजगारी ही 4.3%, म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये ही सर्वाधिक बेरोजगारी मानली जाते आहे. आणि म्हणून खाजगी क्षेत्रामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये रोजगार वाढीचं प्रमाण अत्यल्प झालेलं आहे. आणि जोहरान ममदानी यांनी आपल्या निवडणुकीमध्ये अमेरिकन मतदारांना किंवा न्यूयॉर्कच्या मतदारांचे आव्हान आणि आश्वासन दिलं की सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्या वाढवल्या पाहिजे, त्याशिवाय नागरिकांच्या जीवनात सुबत्ता येणार नाही, स्थिरता येणार नाही. त्यामुळे आता अमेरिकन नागरिक समाजवादी किंवा डाव्या विचारसरणीच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने जाऊ पाहतो आहे का? त्यांनी स्वतःला सोशलिस्ट डेमोक्रॅट त्यांनी म्हटलेलं आहे स्वतःला, म्हणजे समाजवादी लोकशाही ते मानतात. अमेरिकेमध्ये कॅपिटलिस्ट डेमोक्रॅसी आपल्याला दिसते, भांडवली लोकशाही आणि समाजवादी लोकशाही या 2 तत्वांमधल्या या संघर्षामध्ये जोहरान ममदानी निवडून आलेले आहेत आणि त्यांनी दिग्गज मतदारांचा पराभव केलेला आहे. न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर कुओमो यांचाही आणि कर्टिस स्लीवा जी रिपब्लिकनचे उमेदवार आहेत त्यांचाही त्यांनी पराभव केलेला आहे. मात्र जे आश्वासनं आणि जी विचारसरणी देऊन जोहरान ममदानी निवडून आलेले आहेत, त्या त्यांच्या ध्येयधोरणांना, त्या त्यांच्या एकूण भूमिकेला न्यूयॉर्कचे जे गव्हर्नर आहेत, ते न्यूयॉर्कचे गव्हर्नर कॅथी हेचुल यांनी मात्र आधीच सांगितलं आहे की जोहरान ममदानी यांच्या प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या, म्हणजे करवाढीचा जो भाग आहे, म्हणजे करवाढ करून लोकांना सार्वजनिक आणि मोफत सेवा उपलब्ध करून देणं, प्रवासाची घरभाडे जे आहे ते स्थिर करणं आणि रोजगार वाढवणं, अशा प्रकारची जी भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे त्यांच्या त्या भूमिकेसाठी करवाढीच्या धोरणाला परवानगी दिली जाणार नाही असं त्यांनी आधीच म्हटलेलं आहे. याचा अर्थ जोहरान ममदानी निवडून आले असले तरी त्यांच्या पुढची आव्हानं मात्र आता समोर उभी राहणार आहेत. परंतु जोहरान ममदानीच्या विजयाचा एक अर्थ आपण घेतला पाहिजे की जगावर जे भांडवली लोकशाहीचं एक शोषक तंत्र मोठ्या प्रमाणात उभं राहिलं आहे, त्याला विरोध करणारं एक समाजवादी लोकशाहीचा आराखडा आणि तंत्र जोहरान ममदानी यांच्या विजयाने जगात आता वाढीस लागेल का, हा संदेश यातून आपल्याला घेता येईल असं मला वाटतं. आणि हा व्हिडिओ जर आपण पाहिला, आवडला, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.